तर बाबांनो आम्ही कालचा ब्लॉग राहिलेला आज सोडत आहे. तुम्हाला काल सांगितलं होतं ब्लॉगमध्ये. बोटीत बसलो. बोटीत बसल्यानंतर ना काय आमची फिलिंग ढगायतच की आगाय विषय समुद्रातच गेलता आमचा. असला खोल विषय झाला होता समुद्रात. फायनली आम्ही बोटीतनं बसून इकडं टेम्पलवर पोचल्यानंतर इथं आणि 30 रुपयाला घोडा लावला रांडेजीने. बाहेर 75, इथं 30 रुपये 100 रुपये घेतले. तर हे बघू शकता मागं टॉपचं माल फोटोत. तर आम्ही इथं स्वामी विवेकानंदच्या टेम्पलला इथं आलतो बघा. खास करून आम्ही इथं टेम्पलसाठी आलो नव्हतो. मी तर खास करून सुट्टी असल्यामुळे नट्या बघायला आलतो. टॉपच्या नट्या आहेत तिथं सगळ्या एक नंबर. हे समोर मंदिर आहे, इकडे एक बाबाचा पुतळा आहे. तरी पण तुम्हाला मी दाखवूया म्हणून सोडलो. इथं विषय म्हणजे गंभीर विषय आहे. इथे टॉपचा विषय आहे. टॉपचा भागात ते म्हणतात ना माणसाची मन जिंकणे खरे संपत्ती आहे, तसाच प्रकार आहेत. ही सगळी भाऊबंद जालन्याचे आहेत. यांनी मला कन्याकुमारीत हाक मारली. त्यामुळं असलं भारी वाटलं की नाही. भावासने भेटून भारी वाटलं. भालो बाहेर तिथनं मस्तपैकी मच्छी राईसवर दणका दिला. दाबून आणले. गुंड्या काय मच्छी खात नाही, त्यामुळं गुंड्याच्या वाटणीची मीच आणली मच्छी. फायनली आम्ही गाडीकडे चाललेलो. इथे पण आई गाठली बघा. यांच्या आईची गाणं धरून फुल जाम होतं ट्रॉफिक एसटीत. आलो संध्याकाळी गाडीपाशी. भूक लागलेली. डोसा आणि सांबारवर दणका दिला. पोट भरून आणलं हॉटेलमध्येच खेळाच्यापणावर. तर भावानं कसा वाटला ब्लॉग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज भावानं फॉलो पण